ताई, काय समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये? घोषित करावी आमची झोपडपट्टी. आज 50 ते 75 वर्ष ह्या झोपडपट्टीला झाले घोषित. मत मागता माणसांकडून, आम्ही राहतो म्हणूनच मत देतो ना. आज इतके वर्ष झाले मतदान करतोय, दरवर्षी नोटीस लागायची आमच्या याला. आता कुठे केस जिंकलो, आम्ही लढलो म्हणून केस जिंकलो. तर त्यावेळेस आम्हाला नडगम भाऊनी मदत केली नाही असं नाही. आमच्या बरोबर व्हीलचेअर वरती येत होते, सगळ्या गोष्टीला सहाय्यभूत ठरले. पण आता घोषित करावी झोपडपट्टी, इथल्या लोकांना घर द्यावी. सगळी मुलं बाळं घेऊन धुणं भांडी कुठवर करणार, काहीतरी नोकऱ्या, काहीतरी नवीन गोष्टी करून द्यावा आम्हाला प्रत्येकाच्या. आज आम्ही स्वतः, माझा संसार 40 वर्ष झालाय इथे आम्ही राहत. मग माझ्या आधी सासरे होते, त्यांची मुलं वगैरे सगळे दुसरे पण आहेत, इतर लोक पण आहेत. कृपा करून घोषित करा, ताकी आमचा जीव सुरक्षित राहील. आम्ही जे कष्ट करून कवडी कवडी जमा करून जे घर बांधलेली, ती आम्हाला समाधानी आहोत. मदतीला कोण येतो तुमच्या? कोणी येत नाही ताई लवकर. एक उमेश गायकवाड येतात, ते पण काही गोष्टींवरती जेवढा होईल तेवढं करतात. नडगम भाऊ आहेत, आणि कृपा करून त्यांना जर मिळालं ना, तर ते कसे घरचे आज या वस्तीत लहानाचे मोठे झालेत. प्लस सगळ्या गोष्टींना ते धावून येतात, मदतीचा हात देतात. म्हणून ते जर आले ना तर खूप बरे, खूप मोठा आधार होईल. इथल्या प्रभागातलाच हवा आहे तुम्हाला उमेदवार? उमेदवार तो घरचा आहे समजा, तुमच्या घरचा. कारण आमच्या सुखा दुःखात तो माणूस येतो, प्रत्येक वेळेस येतो. काही असला कसाही असला तो धावत येतो. मग तो आला तर आम्हाला खूप आनंद होईल. घरचाच माणूस आहे, काही सुख दुःख आपली त्याला माहितीये, त्यांची आपल्याला माहितीये. मग माणूस त्याच्याशीच मोकळेपणाने बोले, नाही बोलणार असं नाही. तर तो आनंद आम्हाला मिळावा सर्वांनाच, हीच अपेक्षा, बाकी काय नाही. आणि घोषित व्हावी आपली झोपडपट्टी, की सगळ्यांची घरं स्थायी होतील. जे ते पळपळी करणार नाही. आता हे झालं, पाणी भरलं, ते झालं, आता सोडा. काय काय समस्या अजून तुमच्या प्रभागात? पाण्याची आहे, गटारांची खूप जास्त आहे. गटारांची सगळ्यात जास्त आहे, दुर्गंधी खूप. आता जे 5 वर्ष आले नाही माजी नगरसेवक, आता मत मागायला येतील, काय करणार? मत मागायला येणार. आपल्याला कोणाला दुखवायचं नाहीये. तुम्ही आमचं करा, आम्ही तुमचं करतो. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आमच्या समस्यांचं निराकरण करा, आम्ही तुम्हाला देतो. पण तुम्ही येऊन तोंड फिरवणार, नंतर उपयोग नाही. बरोबर. आता एवढा रेल्वेचा येतो, टेन्शन भरपूर येतं. आता कुठं केस जिंकलो म्हणून श्वास घेता येतोय, नाही तर दररोजचा श्वास अडकलेला असतो. आणि घोषित करावी त्यांनी, हीच विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे ही, घोषित करा पंचशील. जर तुम्हाला पंचशील मधनं सगळं हवंय ना, देतील, करतील सगळं. पण तुम्ही पंचशील घोषित करा. सगळ्या झोपडपट्ट्या आहेत घोषित, आमची झोपडपट्टी घोषित नाही. कृपा करावी आणि ते काम पूर्ण हो.